निरगुडे यांच्या वतीने हे 100 रुपये कॅश प्राइज आमच्या वाघ सरांसाठी आलंय. खरं तर त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. तर या जय आपण सामनावीर ठरलाय. तर या ठिकाणी आम्ही पप्पू गांगड यांना विनंती असेल की आपला शुभ असते आपण सामनावीरचा किताब द्यायचा आहे आणि हे कॅश प्राइज आमचे एवन जोडी यांना विनंती असेल की आपला शुभ असते आपण एक कॅश प्राइज द्यायचा आहे. खरं तर 500 रुपये रेकेज आमचे राजेश पिरगड आणि राजेश पारदे आणि विलास उगडा आणि त्या दरम्यान आमचे भरत पारदे जे दहीसरचे आहेत त्यांच्याही वतीने या ठिकाणी एक कॅश प्राइज आलंय. तर त्यांनाही विनंती असेल आपल्या शुभ असते आपण एक कॅश प्राइज द्यायचं आहे. तर या ठिकाणी अनिल दादा आलेत. तर अनिल दादा खेर यांना विनंती असेल की आपल्या शुभ असते आपण हे सामनावीरचा किताब द्यायचा आहे. यस तर आमची एवन जोडी त्यांच्या शुभ असते आपण एक कॅश प्राइज देऊयात. राजेश पिरकट आणि त्यांच्या समवेत आमचे विलास उगडा साहेब आहेत. तर या दोघांच्या वतीने आपण एक कॅश प्राइज देतोय. यस अभिनंदन जय. आपण जाऊयात लगेचच मॅचच्या दिशेने. तर दोन्ही टीमचा 12 खेळाडू यायचा आहे. जसा पहिला चेंडू पडेल आणि 12 खेळाडूकडे नजर जाईल. ज्या टीमचा 12 खेळाडू नसेल त्या टीमला पॅनलाइज केलं जाईल. नक्कीच स्पर्धा ही कठोर नियमांना पार पाडली जाते. लक्ष असू द्या वेळेवरती टॉस देखील केला जातोय. अगदी वेळेवरती 12 खेळाडू देखील या ठिकाणी पाहिलं जात आहे. सर्व काही वेळेवरती पाहायला मिळते. दोन्ही टीमचा 12 खेळाडू आहे या ठिकाणी आणि आपण करूयात मॅचला सुरुवात. यस खऱ्या अर्थानं यस आम्ही पुन्हा एकदा आमचे गुरुनाथ उगडा आणि आमचे एवन जोडी नक्कीच राजेश पिरकट आणि विलास उगडा आमच्या दोन्ही मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच. आपला साथ आपला पाठिंबा आणि आपलं प्रेम आमच्यावरती नेहमी असत असू द्यात. आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. यस आणि या ठिकाणी वाघ सरांसाठी देखील या ठिकाणी पुन्हा कॅश प्राइज झालंय. आमचे गुरुनाथ उगडा याच्या वतीने हे 100 रुपयाचं कॅश प्राइज मात्र दिलंय. कॅश प्राइज कितीचंही असू द्या त्याला मान असतं आणि खरं आता पुन्हा एकदा आम्ही गुरुनाथ उगडा यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. यस सीबीटी बेलापूर टीम या टीमला देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सामना जिंकलाय त्याबद्दल आमचे गुरुनाथ उगडा यांच्या वतीने. तर बेलापूर टीमच्या एखाद्या प्रतिनिधीला विनंती असेल आपण यायचं आहे. यस तर या ठिकाणी बेलापूर टीमचा खेळाडू आलाय. तर आमचे गुरुनाथ उगडा यस राजेश पिरकट यांना विनंती असेल की आपला शुभ असते आपण एक कॅश प्राइज द्यायचं आहे. यस विलास दादांना विनंती असेल विलास दादा आपल्याही शुभ असते आपण एक कॅश प्राइज देऊयात. यस तर या ठिकाणी हे कॅश प्राइज दिलं जातं. यस थँक्यू सो मच गुरुनाथ सर. आणि आपण लगेचच जाऊयात मॅचच्या दिशेने जिथे सामना आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील ही त्याच दरम्यान आम्ही विनंती करू संजय पारदे आणि अनंत उगडा यांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलंही आम्ही या आमदार चषकाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. वेलकम आहे आपल्या सगळ्यांचं. तर या संजय दादा आणि अनंत दादा यांना विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम. यस या ठिकाणी पाहतात गोलंदाज दीपक जबरजबल राजा या फलंदाजाला 5 बॉल डॉट फेकलेत. जर का हा बॉल डॉट आला तर स्पर्धेचं दुसरं मेडन ओव्हर पाहायला मिळेल. परंतु इथे हा देखील बॉल डॉट आलाय आणि स्पर्धेचा हा दुसरा मेडन ओव्हर पाहायला मिळेल गोलंदाज दीपक कडून. पहिला ओव्हर संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 0 ही धावसंख्या बॅटिंग करत असताना म्हणून पाहता बाबदू टीमची.
जी मैदानाच्या आत सध्या तरी पाहायला मिळते ती म्हणजेच श्रीराम दोदानी या संघाकडून. सेकंड ओव्हर गोलंदाज मनोज आणि पहिलाच बॉल वाईट आलाय. स्ट्राईक वरती रोशन. फटका चांगला फक्त दिशा दिली गॅप मध्ये बॉलला ढकललाय. वेगवान चेंडू परंतु तेवढी चांगली फिल्डिंग. शेवटच्या मोमेंटला बॉलला अडवलाय. बॉलला पॉज दिली बॉलला ढकललंय आणि त्यानंतर जवळजवळ मित्रांनो 2 धावा या ठिकाणी सेव्ह केल्या. या चेंडूवरती 2 धावा मिळतील बॅटिंग करत असताना बापदेव संघाला. ही मॅच भरपूर चांगली पाहायला मिळेल ती म्हणजेच प्रेक्षकांना. खरं तर जे प्रेक्षक ऑनलाईन पाहतात त्या सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. परंतु इथे घडलं काय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज एस्टनच्या मागे चांगला कॅच. टीपला जाण्यातनं हा लागलाय. पहिला मोठा धक्का टीम बापदेव संघाला. फलंदाज रोशन बॅक टू दी पॅव्हेलियन. वाईटच्या हॅट्रिक साठी 200 रुपयाचे कॅश प्राइज. वाईट साठी देखील 500 रुपये आहेत. नक्कीच आमची एवन जोडी षटकारापासून चौकारापासून विकेट पासून आणि विकेट वाईट साठी जर का या चारही हॅट्रिक जर कंप्लीट झाल्या तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आमचे विलास उघडा आणि राजेश पिरकड यांच्या वतीने दिलं जाईल. यस या ठिकाणी आपण पाहता हा बॉल डॉट आलाय. खरं तर एक अनुका प्राइज वाईट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी मिळू शकतो गोलंदाजांना. इथे हा चेंडू चांगला आहे. खरं तर बॅट्समन राजापासून दूर चेंडू ठेवला होता. खरं तर अगदी राजा या मॅच मध्ये सध्या तरी स्ट्रगल करतोय. जवळजवळ 8वा चेंडू हा डॉट आलाय राजासाठी. नक्कीच डॉट पर्सेंटेज आता इथे वाढले गेलंय. आम्ही पुन्हा एकदा गुरुनाथ उघडा यांचं मनापासून आभार व्यक्त करू आणि आमची एवन जोडी खरं अर्थानं विलास उघडा आणि राजेश पिरकड यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. परंतु इथे मिसफील्ड झाली आहे आणि या चेंडूवरती एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 5 धावा. मिळतील फक्त 5 धावा. यस तर या ठिकाणी आपण पाहता षटक क्रमांक 3 गोलंदाज दत्ता आलेत बॉलिंग मार्क वरती आणि पहिल्याच बॉल वरती ही पहिली सिंगल पाहायला मिळते. फलंदाज राजा भस्मा यांच्या बॅट मधून. फटका चांगला आहे. कट केलाय. गलीमध्ये खेळाडू आहे. डायरेक्ट हिट करायचं होतं परंतु इथे स्वतःला थांबवलंय. चांगला निर्णय मिळते म्हणे या ठिकाणी खेळाडू जर राहिलाय बॉलला अगदी थांबवलंय. जर का कदाचित निशाणा चुकीचा आला असता तर काही धाबा या मिळाल्या असत्या परंतु स्टॉप केलं. चांगलं क्रिकेट. इथनं एका धाब्यासाठी सध्या तरी आता मी तर म्हणेन बापदेव संघाला स्ट्रगल करावं लागतंय. शॉर्ट प्लेन बॉल टॅप केलाय. फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत. मिसफील्ड. एकदा कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता आता दुसरी धाव कंप्लीट झाली. तिसऱ्याचा प्रयत्न खराब थ्रो आणि त्यानंतर कलेक्शन सुद्धा थोडासा खराब झालाय.
आणि त्याच दरम्यान मैदानाच्या आत कोणत्याही प्रकारची हॅट्रिक जर झाली तर आमची चाफेवाडी संघ आहे त्या टीम अगदी चाफेवाडी बी या संघाकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि अगदी डबल हॅट्रिक झाली. यस आणि आमची एवन जोडी यांच्याकडून देखील कॅश प्राइज आहे. यस तर तामसाई संघाचे कॅप्टन आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तामसाई संघ त्याच दरम्यान संजय पारदे आणि अनंता उघडा यांना विनंती असेल आपण यायचं व्यासपीठावरती. आम्ही आपल्या या आमदार चषकामध्ये आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. नक्कीच खरं तर आमचे राजेश पिरकड खरं तर क्रिकेटवरती त्यांचा अफाट प्रेम आहे. इथे झेलची संधी होती परंतु झेल शेवटच्या मोमेंटला ड्रॉप झाला आणि त्यानंतर या चेंडूवरती अजून 2 धावा मिळतील. खरं तर श्रीराम धोदाने संघ हा देखील चांगला खेळ करतोय मैदानामध्ये. आतापर्यंत गोलंदाजी ही भरपूर स्ट्रॉंग पाहायला मिळाली. दत्ता गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पाहताना त्याने आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. 3 होत्या समाप्तीनंतर टीमची टोटल तब्बल 12 धावा. शेवटचं आणि अंतिम षटक गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. यस गोलंदाज शिवराम आहेत. पहिलाच बॉल यॉक लाईनचा बॅटची एज आणि इथनं चांगला कॅच टिपला. इथनं अजून एक धक्का आता लागतोय टीम बापदेव संघाला. फलंदाज बाद पैशाचं आमिष. आव्हांतर धाव मिळेल बॅटिंग करत असताना टीम बापदेववाडी संघाला. फटका चांगला आहे ऑनसाइडला अगदी बॉलला ढकलला. गरम गलत बॉल चाललाय मिड विकेटला. एकदा कंप्लीट. दुसरा प्रयत्न रनिंग बिटवीन द विकेट ही सुंदर आहे. अगदी फास्टली क्रिकेट पाहायला मिळतोय. वेगाने मात्र या 2 धाबा कंप्लीट केल्या जातात. खरं तर सिंगल डबलच्या जोरावरती इथनं पण बाधा चांगली धाबा सिंग उभारण्याचं काम सध्या तरी बापदेव संघ करतोय. 2 धाबा धाव फलकावरती ऍड झाल्यात. या 2 धाबा संख्येच्या मदतीने टीमची टोटल नक्कीच 15 धाबा बनल्यात परंतु त्यामध्ये अजून 2 धाबा आता ऍड होतील. तर नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा एक सुवर्ण संधी फलंदाजांसाठी. जर का लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार जर लगावले तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल फलंदाजांना. नक्कीच आमच्या अनंता उघडा यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल. 5,000 रुपये दिले जातील. जर का 3 बॉल मध्ये 3 षटकार जर लगावले तर नक्कीच कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल. परंतु इथे फलंदाज बाद आहेत. आणि विकेट हॅट्रिक जर इथे कंप्लीट झाली परंतु आता शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत.
तर पहा लगातार 2 बॉल मध्ये 2 जर विकेट शिवरामनं जर इथे जर घेतले तर त्यांना देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल आमच्या अनंत उगडा यांच्या वतीने. आणि राजेश पिरकड, येस राजेश पिरकड आणि विलास उगडा यांच्या वतीने हे कॅश प्राइज दिलं जाईल. उलटाच बॉल आहे, फटका फसलाय, खेळाडू आले, कॅच मात्र कॅरी केलाय. आणि आता इथनं हा पहिला बॉल इथे म्हणेन इथे कॅच कॅरी केलाय म्हणजे पहिला विकेट आलाय. जर का येणाऱ्या बॉलवरती विकेट आला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज शिवरामच्या नावावरती होऊ शकतो. फलंदाज बाद. खरं तर लगातार 2 बॉल मध्ये 2 विकेट आले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. परंतु एक विकेट तर आलाय, परंतु या चेंडूवरती विकेट आला तर शिवराम या गोलंदाजांना यस कॅच आउटच पाहिजे. परंतु इथे फटका चांगला आहे, बॉलला पाठवलं सरळ गॅप मध्ये, बॉल चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, अगदी शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. आणि पहिला सत्र इथे संपलाय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना बापदेव संघाची धाबसंख्या पोहोचले जबल 22 धावा आणि 23 धाबसंख्येचा टार्गेट उभं केलंय श्रीराम दोदानी संघाच्या विरोधात. येणारे 24 बॉल आणि 23 धाबसंख्येची गरज. सेकंड राऊंड मध्ये आपण पाहिलं ज्या टीमच्या हायएस्ट स्कोर असेल त्या टीमला बाय असेल. म्हणजे सीबीटी बेलापूर टीमला जबरदस्त 86 धावा बनवल्या होत्या आणि सीबीटी बेलापूर टीमला बाय मिळते या ठिकाणी लक्ष असू द्या. तर या टीम मधून जो जिंकेल तो सरळ तामसे संघाच्या विरोधात खेळेल. नक्कीच या ठिकाणी बापदेव टीमला सुवर्ण संधी. लगातार 2 बॉल मध्ये 2 विकेट जर आले तर यस कॅच आउटच पाहिजे दोन्ही बॉलवरती. जर का दोन्ही चेंडूवरती कॅच आउट जर फलंदाज झाले तर 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल गोलंदाजाला, ते म्हणजेच विलास उगडा आणि आमचे राजेश पिरगड यांच्या वतीने हे कॅश प्राइज दिलं जाईल. यस आमची A1 जोडी आहे. खरं तर प्रत्येक टीमना या ठिकाणी त्यांनी प्राइज दिलंय. अगदी मागच्या चेंडू मागच्याच इनिंग मध्ये लगातार 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर लगावले असते तर 5000 रुपयाचा कॅश प्राइज देखील या ठिकाणी लावलं गेलं होतं आमच्या अनंता उगडा यांच्या वतीने. नक्कीच हे कॅश प्राइज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आणि प्राइज देखील नक्कीच आम्ही तुम्हाला देण्याचं काम करू. यस जिथे जे अनाऊन्स होतो ते सर्व कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल. असं नाही आहे की फक्त अनाऊन्स केलं जातं आणि लगेच या ठिकाणी जसं खेळाडू खेळेल तसे प्राइज इथे दिले जाईल. तर यस या ठिकाणी आपण पाहता बेलापूर टीमचा हेमंत या ठिकाणी आलाय. तर या आमची हेमंत जोडी आणि आमच्या अनंता उगडा यांना विनंती असेल आपण या आपल्याही शुभ असते आपण हे प्राइज देऊयात. तर या अनंता शेठ तर आमची A1 जोडी यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात या ठिकाणी हेमंतला मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन. मॅच ऑन षटक क्रमांक पहिलाच बॉल फटका चांगला आहे, बॉलला पाठवलं सरळ एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडूंसोबत चर्चा करण्यासाठी बॉल बाउंड्रीच्या बाहेर. रोशनच्या पहिल्याच बॉल वरती हा पहिला चौकार. पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय. 23 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे
रोशनच्या अगदी अगेन्स्ट मात्र नानून मात्र चौकार लगावलाय. नानू जो मागच्या मॅच मध्ये अगदी भन्नाट वेगाने बॅटिंग करत होता. तर त्याच दरम्यान भरत सांबरी यांनी जर मैदानाच्या आत कॅच पकडली तर आमचे राकेश कडाले यांच्या वतीने 100 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. खरं तर राकेश कडाले या ठिकाणी आलेत नक्कीच सामन्यांचा आनंद लुटण्यासाठी. त्यांचाही आपण आमदार चषकाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करूयात. पंचांचा इशारा नोचा आलाय. आधीच या ठिकाणी धाबा कमी आहेत आणि या ठिकाणी आपण पाहता सातत्यानं चुका केल्या जातात बापदेव संघाकडून. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल. 1+1. यस 2 धाबा मिळतील ते म्हणजेच यस पंच या ठिकाणी रिव्ह्यू फक्त यस चेक करायचं आहे. यस यस या ठिकाणी नो आहे. भरपूर पुढे आहे पाय. 9+1 तब्बल 2 धाबा मिळतील. यस पंचांचा इशारा तुम्ही पाहू शकता. बॅट्समन यस फ्री हिटचा इशारा या ठिकाणी दीपक साठी केला जातोय. ऑन साइडला खेळाचा प्रयत्न परंतु इथे हा चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी पॅड वरती बदलला. यस पंचांचा इशारा आपण पाहतात. लेग बायच्या माध्यमातून या ठिकाणी ही एक सिंगल आली आहे. बॅटिंग करत असताना टीम श्रीराम दोदानी संघासाठी. खरं तर दीपक आणि नानू चांगली सुरुवात करत आहेत. जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात या ठिकाणी नक्कीच नानूला करून दिली आहे. परंतु आता इथनं अजूनही जवळ मित्र म्हणेन अजूनही 16 धाबा बनवायच्या आहेत. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न फटका फसला. इथून कमबॅक होऊ शकतो का? यस जर का सातत्याने डॉट बॉल आणि विकेट आले तर इथून बापदेव संघ कमबॅक करू शकतो आणि 7 या धाबा संख्येवरती हा लागलाय पहिला धक्का. नानू बॅक टू दी पवेलियन. थँक्यू तुझे. आता आमचे नक्कीच नाना खंडबी जे डीजे ऑपरेटर आहेत नक्कीच ते देखील लयमध्ये आले. चांगले संगीत पाहायला मिळतात त्यांच्या वतीने. परंतु कमबॅक करण्याचं काम रोशनने केला आहे. परंतु हा चेंडू वेगानं फेकला होता. जबल इष्टांच्या वरून हा चेंडू पाहायला मिळतोय. अगदी थोडा 2 ते 3 इंच जर का इष्टा अजून इथे मोठ्या असते ना तर त्रिफला उद्ध्वस्त केला असता. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. रोशन नक्कीच रोशन बसमाच्या वतीने डॉट बॉल. फुललेंचा चेंडू ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. डीप मध्ये भरत आहे. चांगली फिल्डिंग परंतु या ठिकाणी दुसऱ्याचा प्रयत्न करायचा होता. अगदी या ठिकाणी माणूस होता परंतु धाडस दाखवलं नाहीये. या चेंडूवरती एकच धाव मिळेल. षटक क्रमांक पहिलं संपलंय. आता उर्वरित समीकरण राहिलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाबा धाव फलकावरती 8 आल्यात. आता येणारं समीकरण 18 चेंडू आणि 15 धाबा संख्येची गरज. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज बॉलिंग मार्क वरती कृष्णा आलाय. 18 चेंडू 15 ची गरज. इथून कमबॅक होऊ शकतो. जर का विकेट आले डॉट बॉल आले तर मॅच मध्ये बाबदेव संघ पुन्हा पुनरागमन करू शकतो. जर का मैदानाच्या आत विकेट हॅट्रिक झाली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज तुम्हाला दिलं जाईल. नक्कीच आमचे राजेश पिरकट आणि फुललेंचा बॉल फटका चांगला परंतु लॉंग ऑफला खेळाडू आहेत. या चेंडूवरती एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 9 या धाव फलकावरती. प्रयत्न करत राहा कारण सुरुवाती नेहमी कठीण असते मित्रांनो. सातत्यानं मी म्हणेन प्रयत्न करावे लागतील टीम बाबदेव संघाला. गतीमध्ये परिवर्तन. चेंज ऑफ दी पेस. इथे हा फसवा चेंडू होता. खरं तर हा चेंडू डॉट आलाय. सातत्याने अशा प्रकारचे चेंडू मैदानामध्ये फेकावे लागतील आणि सातत्याने जर डॉट पर्सेंटेज आले ना तर मॅच मध्ये पुन्हा मजा येईल. कारण की क्रिकेटच्या खेळामध्ये लो स्कोरिंगचे सामने हे अगदी देखण्यालायक होतात.
आत्ताचा बॉल जबल जबल गोलंदाजाच्या हातापासून निसटला की काय? यस, पंचांचा इशारा नोचा आलाय. हाईट फॅक्टर जास्त आहे आणि आता नोचा इशारा पंच देखील करतात. शॉट आपले बॉल हुक केला. डीपरे खेळाडू आहेत परंतु फील्डचा हा चेंडू होता. जरी कॅच कॅरी केली असती तरी देखील फलंदाज बाद नसते या ठिकाणी. परंतु या चेंडूवरती एकदा वाली आहे. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली होती 11. या धावसंख्येवरती एक गडी बाद. आता 15 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. कमबॅक करायचंय टीम बापदेव संघाला. परंतु इथे हा चेंडू गॅप मध्ये आहे. बॉल चाललाय वेगानं. रोशनला बीट करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबा चौकार. आमचे बनजोडी राजेश पिरकट आणि यस या ठिकाणी हा देखील नो बॉल म्हणजे आता गोलंदाज या ठिकाणी बाद केलं जाईल. एका ओव्हरमध्ये तुम्ही 2 बीमर चेंडू फेकू शकत नाहीयेत आणि आता हा दुसरा बीमर बॉल आला. आता गोलंदाजाला बाद केलं जाईल. एक नोची धाव फलकावरती आता ही धाव ऍड केली जाते. आणि या सिंगलच्या मदतीनं 16 धावा. सामना जिंकण्यासाठी अजूनही 7 धावसंख्येची गरज आहे. यस, गोलंदाज बाद आहे. आता हा षटक कंटिन्यू करण्यासाठी नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती आणावा लागेल. 14 चेंडू 7 धावसंख्येची गरज. जर का येणाऱ्या चेंडूवरती 6 जर लगावली तर अनंत उघडा यांच्या वतीने षटकर यस षटकर हॅट्रिक साठी 1000 रुपयाची कॅश प्राइज आहे. परंतु 7 धावसंख्येची गरज आहे. इथे फटका हा चांगला एक्स्ट्रा कव्हरला उडवला परंतु डीपरे खेळाडू आहेत. एकदा कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न रनआउटचा धोका परंतु शेवटच्या मुवमेंटला या ठिकाणी अगदी पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहेत. जर का ऑन द स्टंप थ्रो आला असता तर कदाचित विकेट इथे मिळवू शकले असते. परंतु 2 धावा कंप्लीट केल्यात. आता 13 चेंडू 5 धावसंख्येची गरज. ऑन साइडला खेचायचं होतं परंतु इथे आपण पाहता बॅटन बोलता संपर्क नाही आहे. पंचांचा इशारा येतो. यस, लेग बाईच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतात ही एक धाव आली आहे. षटक क्रमांक 2 संपलाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा. आता सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू 4 धावसंख्येची गरज. डीजे जाणून किल 100 रुपयाचा कॅश प्राइज आमचे एबन जोडी राजेश पिरकड आणि त्यांच्या समवेत विलास उघडा यांच्या वतीने 100 रुपयाचा कॅश प्राइज आणि षटकार लगावलाय. सामना जिंकलाय श्रीराम दोदाणी संघाने. अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम बापदेव संघ. दोन्ही टीम आपण शेकांड करायचं आहे त्यानंतर मैदान सोडायचं आहे. तर अगदी मागचाच आपण विचार केला तर टॉस आता आपण करणार आहोत कारण की आपण सांगितलं की तामसे आणि जो सामना जिंकेल त्या टीम मध्ये मॅच पाहायला मिळेल. यस, तर आमच्या डीजे मास्टरसाठी 100 रुपये कॅश प्राइज झाले. तर आम्ही आमच्या एवन जोडीला विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण हे कॅश प्राइज आमच्या नक्कीच नाना खंडवे यांना पण द्यायचं आहे. तर या नाना तर आम्ही गुरुनाथ उघडा यांना विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण कॅश प्राइज द्यायचा आहे आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल ज्यानं खऱ्या अर्थानं बॅटिंग करत असताना जबल एक षटकार लगावला, एक चौकारी लगावला आणि गोलंदाजी करत असताना एक विकेटही मिळवलाय.
खरं तर मनोज ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यस टॉस केलं जातोय.